तर आजच्या पार्टमध्ये पाहणार आहोत की बॅटर बनवताना मोस्टली काय काय चुका होतात बिगिनर्स लेवलला. तर बॅटर बनवताना आपल्याला शिकवलं जातं की फ्लो आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीचा पाहायचा आहे आणि मग समजायचं की आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. तर ते अगदी बरोबर आहे, परंतु रिबन कन्सिस्टन्सी चेक करताना तुम्ही इतकी ती बारकाईने चेक केली पाहिजे. आता बघू शकता तुम्ही इथे पण आपला फ्लो पडतो आहे, म्हणजे रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर झालेलं आहे, परंतु तुम्ही बघा मध्ये मध्ये ना असं छोटे छोटेसे गाठी सारखं पडतंय, कुठे कुठे कमी आणि कुठे कुठे जास्त हे बॅटर खाली पडते. तर हे अनइव्हननेस नसायला पाहिजे याच्यामध्ये. आपण आता या बॅटरला थोडंसं आपल्याला याला सैलसर करायचं आहे. तर तुम्ही जर नवीन असाल, पाणी टाकायची घाई करायची नाही. जरी पण तुम्हाला प्रीमिक्स आणि पाण्याचं प्रमाण सांगितलेलं असेल तरी पण ते पाणी एकाच वेळेला न टाकता थोडं थोडंसं करून आपल्याला बॅटर बनवायचे. आता इथे तुम्ही बघू शकता मी बॅटर आपलं रेडी होत आलेलं आहे. अगदी थोडंसंच पाणी आपल्याला लागतंय, म्हणून मी स्पूननी इथे अर्धा स्पून पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा चेक करायचं. असं आपण 2 ते 3 वेळेस केलेलं आहे आणि टोटल मी येथे 2 ते 2.5 चमचे पाणी वापरलेलं आहे. म्हणजे चमच्याने कशासाठी वापरायचं, तर थोडंसं जरी कमी किंवा थोडंसं जरी जास्त झालं ना तरी पण आपल्या केक बेसवर त्याचा परिणाम होतो. बऱ्याचदा थोडंसं सैलसर बॅटर झालं ना की केक फुलतो छान, परंतु तो नंतर बसायला लागतो आणि मग तो आतमध्ये चिकचिका होऊन जातो. डेकोरेशनच्या वेळेला त्रासदायक ठरतात. त्यामुळे मुळातच आपलं बॅटर हे व्यवस्थित झालं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता फ्लो अगदी परफेक्ट आहे. बॅटरही दिसायला तसंच आहे, खूप पातळ झालेलं नाही, परंतु फ्लो मात्र एकसारखा झालेला आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यासारखं अनइव्हनली बॅटर पडत नाहीये. मस्त असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर झालेलं आहे. तर ही काळजी आपण बॅटर बनवताना घ्यायची. आता क्रीमच्या बाबतीत आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ती आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूयात.